प्रकारचा आहे तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय नागरिक म्हणून. त्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कुठल्या परसेप्शनमध्ये सगळीकडे बघता, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. पण ते घटना कशी असली, काही असली, त्याच्यात काही प्रोव्हिजन असले तरी तुम्हाला देशाचे नागरिक म्हणून पहिलं तुमचं कर्तव्य असतं. तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये 51 आर्टिकल 51 जर बघितलं तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही त्या घटनेचे फॉलोअर असता, तुम्हाला ते पाळावं. आता जी सरकार आहे त्या सरकारवर माझे काही मतभेद असतील, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एखादा त्यांनी कायदा करता येईल, मला त्याचा विरोध आहे त्या कायद्याला, मी आंदोलन केलं, पण सरकारने नंतर बहुमतावरती तो कायदा केला. या देशाचा नागरिक म्हणून तो कायदा पाळणं माझं काम आहे. मी विरोध जरी करत असलो तरी तो कायदा मला पाळावा लागतो, कारण या देशात मी राहतो. मला आवडत नसला तरी तो कायदा मला पाळावा लागतो. मी प्रयत्न काय करू शकतो, मी त्या कायद्याच्या विरोधामध्ये सतत जनजागृती करत भविष्यामध्ये कधीतरी सरकारला तो कायदा बदलायला भाग पाडू शकतो. हे मी करू शकतो, हे माझ्या हातात आहे. मग इथे जेव्हा अशा काही लोक असतात, खाजगी शक्ती असतात, ज्यांचं असं म्हणणं असतं की नियम कायदा वगैरे काही नाही, मी सांगणार तोच कायदा आहे, अशा वेळेला त्यांना रोखण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे? सगळ्यात पहिली जबाबदारी कोणाची आहे की असं काही कायदा